कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माका माहित आहे सगळं। मग कुठे चालली निशी? निशी त्याचं स्वप्न पूर्ण करूक चालला। म्हणजे निशी परत बॅडमिंटन आणि हे सगळं दादा मामाला काय माहित आहे का? आणि सांगू तरी कसा? त्यांका जर कळला तर आपला निशी कधीच बॅडमिंटन खेळू शकत नाही। पण माझ्या लेकीचं स्वप्न पण पूर्ण करू गोया ना। श्रीनूवर एक खूप मोठी संधी चालून आली आहे निशीसाठी। मुंबई कॅम्प हा, इथून आणखी पुढे जाईल आपला निशी। माई निशीची प्रगती झाली तर मला सुद्धा आनंदच होईल। पण दादा मामाचा या सगळ्याला विरोध असून देखील तुम्ही असं का करताय? श्रीनू, आजपर्यंत आई बाप म्हणून निशीसाठी जा जा करूच होतो तर सगळं करायचा प्रयत्न केला आम्ही। पण आयुष्यात कधी असा वाटूक नको की माझ्या लेकीसाठी या करूचा रावला। कोणीतरी तिच्या स्वप्नांका बळ देऊची गरज आहे। माका माहित आता यांचा या खेळाक विरोध आहे। श्रीनू, एक दिवस निशीचा हाच खेळ रघुनाथ खोत हे नाव खूप मोठा करेल याची खात्री आहे माका। त्यासाठी त्याका एक संधी देऊची गरज आहे श्रीनू। श्रीनू, आज त्याका त्याच्या माणसांची साथ वाई। तू राहशील ना त्याच्या पाठीशी उभो? श्रीनू, आजवर तू त्याका साथ दिलंस, त्याका सांभाळून घेतलंस, यापुढे पण त्याच्या स्वप्नांका साथ देशील? मी दादा मामाचा शब्द जसा टाळू शकत नाही तसाच तुझ्या शब्दाचा, निशीच्या स्वप्नांचा अनादर नाही करू शकत। ठीक आहे, फक्त तू म्हणतेस म्हणून मी या सगळ्यात तुमची साथ देईन। पण तरीही दादा मामाचा असा विश्वासघात करणं मला नाही पटत आहे। म्हणजे श्रीनू, नाही, मी दादा मामाला काही सांगणार नाही, पण जोपर्यंत तो मला काही विचारत नाही तोपर्यंत। ज्या दिवशी तो मला सगळं खरं विचारेल त्या दिवशी मी त्याच्याशी नाही खोटं बोलू शकत। अगं, त्या दिवशी तू मला माफ करशील ना? अशी वेळ तू येऊच देणार नाही श्रीनू, माका खात्री आहे। नाही अगं ऐक तरी, कसं शक्य आहे? अगं पण तिकडे मुंबईत श्रीनिवासला हँडल करावं लागेल ना। अगं ओवी, कसं बस हिला पाठवायला तयार झालेत। तू सोबत येणारच म्हटलं तर परवानगीच नाही देणार। अगं पण मी ओवी नको ग बाळा। आई, ओवी आली तर खरंच बरं होईल प्लीज। आणि कारण काय देणार? असंच तर नाही जाऊ शकत नाही। तेही आहेच। मग आता काय सांगायचं, काय द्यायचं कारण? आहे एक कारण, ह्याशिवाय आता दुसरा कुठलाच मार्ग नाही। नाही उमा, त्या पाहुणीक निशी बरोबर आत्ताच मुंबईला जायची गरज आहे का? हो, त्याचा ना काहीतरी विजाचा काम होता, त्याका करूकच लागत म्हणत होता। निशी जातच आहे ना, तर त्याच्यासोबत गेला असतात, काम पण झालं असतं त्याचं। याच नको आहे माका, याच माका नको आहे उमा। अहो, एकदा झालेल्या गोष्टीची परत उजळणी होता कामा नये, एवढंच माझं म्हणणं। त्या पाहुणीमुळे निशी खोटं बोलली ना आपल्याशी। आजपर्यंत खोटं बोलला नव्हता ना कधी। आपल्याला विचारल्याशिवाय
कधी उंबरठ्या बाहेर न जाणारी आपली लेक थेट कोल्हापूरला गेली काय बॅडमिंटन खेळायला. आता परत तीच चूक करायची का उमा आपण? श्रीनू जाताच ना निशीसोबत, त्या देवाचा अभिषेक करूचा त्याच्यासाठी. आता एवढ्या लांब मुंबईत चालला पोर, त्यात श्रीनू शेवटी पोरगोचा. काय त्याका लागला तर निसंकोच सांगता तरी येईल ओळख. म्हणून जर दोघं एकत्र गेले असती तर. अहो पण त्यांच्या श्रीनू असा ना, तो सगळी काळजी घेईल, सगळी व्यवस्था पण बघेल, मग तर झाला. तुम्ही नका काळजी करू. निशीन सगळी तयारी केलेली हा. आता जर खो पडलो तर हिरमोड होईल त्याचा. दोघांनी सांभाळून जा. हा पण दोघांनी कुठे? आम्ही तिघं जाणार आहोत ना. येस, मी पण रेडी आहे. ही कशात? श्रीनूवरती जबाबदारी दिलेली आहे ना दादान. आणखीन कशाला माणसं वाढवायची? आणि एका परवानगी कोणी दिली जाऊ? मी दिली आहे परवानगी. दादा, लाली मी परवानगी दिलाय. पाहुणीक बरोबर नेण्यासाठी उमाला मीच परवानगी दिलाय. आता तू दिलीस परवानगी म्हटल्यानंतर काय बोलणार? नाही, तू काहीतरी विचार करून दिली असशील ना. हा दादा, येतो. ये बाळ, सुखी राहा. हे माझ्या कोण पडणार? दोघांनी एकत्र पडा. हा सुखी राहा. शिनू, तुला माहिती आहे ना निशी कुठे चालली आहे ते? हो. तिकडे काय असणार आहे सांग? दादा मामाला काही सांगणार नाही. उमेश ज्या दिवशी तो मला सगळं खरं विचारेल त्या दिवशी मी त्याच्याशी नाही खोटं बोलू शकत. अगं ते निशी शिकायला जाते ना तिकडे. अगदी बरोबर. एक लक्षात ठेव, तिच्या शिक्षणात कोणतीही कमतरता येता कामा नये. तिला जे काही शिकायचंय त्यात तिला काय हवं नको ते तू स्वतः जातीनं लक्ष देऊन बघायचंस. निशी बाळा, आयुष्यात अशी संधी माणसाला एकदाच मिळते आणि माणसानं त्या संधीचं सोनं करावं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.